तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। माजी खासदार प्रिया दत्त यांनी सुद्धा मतदाराचा हक्क बजावलेला आहे। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात त्यांनी मतदान केलंय। या मतदारसंघात प्रिया दत्त यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। सध्या या मतदारसंघात वर्षा गायकवाड या लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रिया दत्त यांनी मतदान केलेलं आहे। मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन सर्वांना मतदान केल्याचं दाखवलेलं आहे। उत्तर मध्यच्या मुंबईच्या दत्त या माजी खासदार आहेत। त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। सध्या या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना संधी दिलेली आहे। त्या लोकसभेच्या रिंगणात आहेत। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। हेमा मालिनी यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। आपल्या मुलीसोबत त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रिया दत्त यांनी मतदान केलेलं आहे, तर हेमा मालिनी यांनी आपल्या मुलीसोबत मतदान केलेले आहे। त्याचबरोबर धर्मेंद्र यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। हेमा मालिनी यांनी आपल्या मुलीसोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर धर्मेंद्र यांनी सुद्धा आपलं मतदानाचा हक्क बजावलेला आहे। Publicity for people to come and vote, and all over India, everywhere, all the celebrities have already also requested. I'm sure अच्छा turnover होगा इधर, हो रहा है, काफी लोग आए हैं। अरे काय जेवढं तरी समजून घ्या ना, ते पण सांगतात ना तुम्हाला। तर आपण पाहतोय धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलीने सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जास्तीत जास्त लोकांनी बाहेर यावं आणि मतदान करावं। त्याचबरोबर कलाकार मंडळींनी सुद्धा मतदान करावं असं आवाहन त्यांनी जल्दी आए ताकि आप लोगों के जरिए ये जो पब्लिसिटी होगी कि हम लोग मतदान करने आए। हम भी आए थे, धर्म जी भी आए, येशा आई है, हमारे परिवार के सब लोग आए हैं। एक एक जन को हमने रिक्वेस्ट किया, प्लस ऑल द हमारे जो हेल्पर हैं घर में भी उनको भी बोला है कि आप लोगों को जाके वोट देना है। इतना तक हम लोग कर सकते हैं। बाकी ये वीडियो आपका जो देखकर जो इंस्पायर हो गया कि जो घर में बैठे हैं, आराम कर रहे हैं, खाना वाना खा रहे हैं, बाहर निकल के आके आके वोट देना आएंगे। आप भी उम्मीदवार हैं और आप वहां से चुनाव प्रचार करके अब यहाँ पर आई हैं, क्या कुछ उम्मीदें हैं आपको महाराष्ट्र की जनता से, मुंबई की जनता से? महाराष्ट्र की जनता काफी समझदार है और उनको मालूम है कि ये कितना इम्पोर्टेंट है ये वोटिंग करना। ये मतदान जो इतना मतदान है, ये दान के लिए हम लोग आप लोगों से आकर मांगते हैं। ये दान बराबर दें और सही लोगों को